वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। गावठी दारू तयार करण्याच्या 6 हातभट्टीवर छापा, 50,700 रुपयाचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांची कारवाई। कोल्हापूर। मान्य वरिष्ठांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याकडे माहिती घेऊन कारवाई चालू करत असता मोतीनगर कंजारपाट वसाहत एसएससी बोर्ड जवळ कोल्हापूर येथे पहाटेच्या वेळी गावठी हातभट्टीच्या दारू तयार करतात अशी माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांचे मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे इतर पोलीस अंमलदार यांच्या पथकाने 26 तारखेला पहाटे एसएससी बोर्ड जवळ असलेल्या कंजारपाट वसाहत या ठिकाणी गावठी हातभट्टीवर दारू करणाऱ्या एकूण 6 भट्ट्यावर छापा टाकून गावठी हातभट्ट्या नष्ट केल्या। सदर परिसरात 6 ठिकाणी हातभट्टी दारू तयार करण्याकरता वापरत असणारे 900 लिटर कच्चे रसायन, 180 लिटर पक्के रसायन, 120 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू, इतर साहित्य असा एकूण 50,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला। सदरबाबत एक इसम, 5 महिला, सर्व राहणार मोतीनगर कंजारभाट एसएससी बोर्ड जवळ कोल्हापूर यांच्या विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल झाला आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, खंडेराव कोळी, चंदू ननवरे, शहनाज कनवाडे, अमर अडुळकर, युवराज पाटील, अमित मर्दाने, अशोक पवार, वसंत पिंगळे, दीपक घोरपडे, ओंकार परब, सोमराज पाटील, शिवानंद मटमती, सुप्रिया कात्रट, रफिक आवळकर, सुशील पाटील यांनी मिळून केली। वारणा न्यूजसाठी कोल्हापूरहून प्रकाश कांबळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.